हायप्रन्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक व शिपाई या दोन पदांची मोठी जाहिरात आलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालय तसंच त्याची जी दोन खंडपीठं आहेत नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ या साठी ही जाहिरात आलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासामधील सर्वात मोठी जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि 15 डिसेंबरपासून अर्ज करायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. अर्ज करायची शेवटची तारीख ही 5 जानेवारी आहे, तर लवकर अर्ज भरून घ्या. जास्त उशीर करू नका. मग आता एवढी मोठी भरती निघालेली आहे, तर मुलांना प्रश्न पडलेला आहे, की या भरतीचा पेपर कोण काढणार आहे? परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे? या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही? तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं बॉम्बे हायकोर्टसाठी रोज संध्याकाळी 10:30 वाजता लाईव्ह लेक्चर असतं, ते सुद्धा सर्वांनी अटेंड करत जा. रोज संध्याकाळी 10:30 वाजता लाईव्ह लेक्चर असतं. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये ही ई-बुक आहे आणि याच्यातून लिपिक व शिपाई दोन्ही पदांची तुमची प्रॉपर तयारी होणार आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टचे लिपिक आणि शिपाई दोन्हीचे झालेले पेपर दिलेले आहेत. सिलेबसनुसार डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. सरावासाठी भरपूर पेपरसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. लिपिकचे 200 पेक्षा जास्त पेपर टॉपिक वाईज अपलोड केलेले आहेत. पिऊनचे सुद्धा भरपूर पेपर दिलेले आहेत आणि छान तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आता सध्या याची फी 200 प्लस GST आहे, पण थोड्याच दिवसात याची फी ₹300 होणार आहे, तर त्याच्या अगोदरच घेऊन टाका. तर सर्वात आधी या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही त्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आणि निगेटिव्ह मार्किंग नाही त्याचा फायदा कसा होतो माहिती आहे का? की सगळेच्या सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे. जरी काही प्रश्नांची उत्तरं माहीत नसतील तर त्यांचे अंदाजे म्हणजे अंदाजे उत्तर द्यायचं. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही त्याचा हा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर निगेटिव्ह मार्किंग नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे, की परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे? तर लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांची परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे. कारण तुम्ही जर याच्या अगोदरचे मुंबई उच्च न्यायालयाचे पेपर पाहिले, तर मुंबई उच्च न्यायालयाचे पेपर ऑनलाईन कधीच झाले नाही आत्तापर्यंत. हां, जिल्हा न्यायालयाचे ऑनलाईन झालेले आहेत, परंतु मुंबई उच्च न्यायालयाचे ऑफलाईनच पेपर झालेले आहेत. त्यामुळं यावेळेससुद्धा ऑफलाईनच होईल असं मत आहे. तर परीक्षा ही ऑफलाईनच होईल कारण आत्तापर्यंत ऑफलाईनच झालेली आहे. मग आता तिसरा प्रश्न, की पेपर कोण काढणार आहे? तर पेपर म्हणजे ही या परीक्षेचं आयोजन बॉम्बे हायकोर्टमार्फतच केलं जाणार आहे. ते परीक्षा घेण्यासाठी कोणती कंपनी नेमली असेल, पण आयोजन बॉम्बे हायकोर्टमार्फतच केलं जाणार आहे आणि या परीक्षेचा पेपरसुद्धा बॉम्बे हायकोर्टकडूनच काढला जाणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल याचं स्वरूप कसं असेल, तर त्या संदर्भात मी अभ्यासक्रमाची व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. लिपिक आणि शिपाई दोन्हीच्या अभ्यासक्रमाची व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अगोदरचे पेपर पहा, ते सगळे पेपर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुकमध्ये मी दिलेले आहेत. त्या अगोदरच्या पेपरमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत ना, तसेच प्रश्न या परीक्षेमध्ये सुद्धा येतील. म्हणजे शिपाईचे पेपर आहेत पहा 2025चा एक आहे, 2024चे 2 आहेत, 2018चा एक आहे, लिपिकचे 2025चा पेपर आहे, 2023चा आहे, 2020चा आहे, 2019चा आहे. हे झालेले पेपर पहा आणि त्यामध्ये जसे प्रश्न विचारले गेले ना, तसेच प्रश्न या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. तर पेपर कोण काढणार आहे? तर बॉम्बे हायकोर्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामार्फत पेपर काढला जाणार आहे. परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमानुसार तयारी करा. लिपिक आणि शिपाई दोन्हीच्या अभ्यासक्रमाची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 70 पेपर दिलेले आहेत. त्यापैकी 8 पेपर झालेले आहेत. लिपिकचे 4 आणि शिपाईचे 4 आणि सरावासाठी सुद्धा 62 पेपर दिलेले आहेत. असे एकूण 70 पेपर याच्यामध्ये दिलेले आहेत. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे आणि स्क्रीनवर दिसत असलेले जे 2 WhatsAppचे नंबर आहेत, त्याच्यावर मेसेज करा. माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे पुस्तक घरपोच मिळून जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.